आजचा व्हिडिओ सिम्पली असणार आहे कन्सिलर्सवर. कन्सिलर्स कसे वापरायचे, कन्सिलर्सचा शेड कसा चूज करायचा आणि कन्सिलर्स बद्दल बरंच काही. हाय, आय एम सारिका अँड यू आर वॉचिंग सारिका मेकअप. आजचा व्हिडिओ बेसिकली असणार आहे आपला कन्सिलर्सवर. व्हिडिओला स्टार्ट करूया. तर कन्सिलर्स म्हणजे काय? आपल्या फेसवर काही प्रॉब्लेम्स असतात, आपल्या स्किनवर काही प्रॉब्लेम्स असतात. जसं की पिंपल्स, ॲक्ने मार्क्स, अराउंड द आईज आपले डार्क सर्कल्स असतात, आपल्या अराउंड द माउथ डार्कनेस असतो, फेसवर हायपर पिगमेंटेशन्स असतात किंवा फेस आपली स्किन टॅन झालेली असते. तर अशा वेळी आपण फाउंडेशन डायरेक्टली अप्लाय केल्यानंतर ते प्रॉब्लेम्स आपल्या फेसवर असलेले प्रॉब्लेम्स पुन्हा दिसायला लागतात, पुन्हा पॉप होतात किंवा आपला मेकअप ग्रे व्हायला लागतो. अशा वेळी मेकअप ग्रे होऊ नये आणि आपले ती प्रॉब्लेमॅटिक स्किन पुन्हा दिसू नये म्हणून आपण एक लेयर देतो. एक कव्हरेज देतो त्या प्रॉब्लेमॅटिक स्किनवर. त्या ज्या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम आहे, डार्कनेस आहे, त्या ठिकाणी आपण एक लेयर देतो आणि ती लेयर ज्या मेकअप प्रॉडक्टने देतो, त्या मेकअप प्रॉडक्टला आपण म्हणतो कन्सीलर. कन्सीलर्स हे बेसिकली फाउंडेशनपेक्षा थोडेसे थिक असतात, त्यामुळे ते थोडंसं कव्हरेज जास्त देतात. कन्सीलर्स डिफरंट फॉर्म्समध्ये मिळतात, जसं की क्रीम कन्सीलर आहे, लिक्विड कन्सीलर आहे, स्टिकमध्ये आपल्याला कन्सीलर्स मिळतात. कन्सीलर्स मॅट आणि हायड्रेटिंग दोन्ही कन्सीलर्स अवेलेबल आहेत. जर तुमची स्किन मॅच्युअर असेल, खूप जास्त ड्राय असेल, तर तुम्ही हायड्रेटिंग कन्सीलर वापरले पाहिजेत. किंवा तुमची स्किन ऑइली आहे, एक्ने प्रॉन आहे किंवा कॉम्बिनेशन स्किन आहे, अशा वेळी तुम्ही मॅट कन्सीलर वापरलं पाहिजे. नेक्स्ट आपण पाहणार आहोत की कन्सीलरचा शेड कसा चूज करायचा. तर माझ्याजवळ असलेली कन्सीलर पॅलेट मी तुम्हाला दाखवते. हे कन्सीलर पॅलेट आहेत. हे क्रीम फॉर्ममधले कन्सीलर्स आहेत. हे माझ्याकडे असलेले लिक्विड कन्सीलर्स आहेत. हे असे क्रीमी लिक्विड कन्सिस्टन्सीमध्ये असतात. त्यानंतर असे स्टिक फॉर्ममध्येही कन्सीलर्स मिळतात. लिपस्टिकसारखे असतात ते. असे स्टिकमध्ये ते मिळतात आपल्याला. तर हे जे माझ्याकडे पॅलेट आहे, यात बरेचसे डिफरंट शेड्स तुम्ही बघू शकता. हे शेड्स इथले संपलेले आहेत. सेम असंच हे जे पॅलेट आहे, हे सेम असंच हे पॅलेट होतं. हे सगळे शेड्स या पॅलेटमध्ये होते, जे संपलेले आहेत. तर या दोन्ही पॅलेटमध्ये तुम्ही बघू शकता, यामध्ये तुम्हाला काही कलर्स दिसत असतील, जसं की ऑरेंज, रेड, ग्रीन, पर्पल, ब्राउन, व्हाईट असे शेड्स यामध्ये तुम्हाला दिसतायत. कलर्स यामध्ये तुम्हाला दिसतायत. हे जे कलर्स आहेत, यांना आपण म्हणतो करेक्टर्स. या कलर्सला आपण म्हणतो करेक्टर्स आणि हे जे बाकी आपल्या स्किन टोनशी मॅच होणारे असतात, त्यांना आपण म्हणतो कन्सीलर. तर करेक्टर आणि कन्सीलर मधला डिफरन्स तुम्हाला कळलाच असेल. आता मी तुम्हाला सांगणार आहे, की हे करेक्टर्स कसे यूज होतात. हा जो पीच, ऑरेंज आणि रेड ऑरेंज हे जे 3 शेड्स आहेत, जे थोडेसे ऑरेंज आणि ऑरेंज टोन असलेले जे शेड्स असतात, ते आपण यूज करतो डार्क हायपर पिगमेंटेशन अंडर आय सर्कल्सला करेक्ट करण्यासाठी. त्यानंतर जो ग्रीन करेक्टर आपल्याला इथं दिसतोय, तो आपण यूज करतो. फेसवर कुठेही रेडनेस असेल, तर त्या ठिकाणी ग्रीन करेक्टरने आपण कन्सील करतो. त्यानंतर पर्पल शेड आपण यूज करतो. येलोइश टोन जर आपल्या फेसवर असेल किंवा येलो प्रॉब्लेमॅटिक स्किन असेल, अशा वेळी आपण त्याला कॅन्सल करण्यासाठी इथे पर्पल यूज करतो. सिमिलरली जर आपल्या फेसवर कुठे प्रॉब्लेम असेल ब्लूइश कलरचा, पर्पल कलरचा किंवा ब्लू टोनमध्ये, तर अशा वेळी आपण येलो टोन यूज करतो. आय होप तुम्हाला करेक्टरचे शेड्स आणि त्याचे युजेस कळालेले आहेत. करेक्टर अप्लाय केल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यावर एक तर आपल्या स्किन टोनशी मॅच होणारा किंवा 1 ते 2 शेड डार्कर कलरचं कन्सीलर त्याच्यावर अप्लाय करावं लागतं. ज्यामुळे करेक्टरचा जो ऑरेंज, ग्रीन किंवा जोही कुठला शेड असेल तो फाउंडेशनच्या वर पॉप होत नाही. त्यासाठी आपल्याला डार्क शेडचे कन्सीलर्स लागतात. ज्या इंटेन्सिटीची प्रॉब्लेमॅटिक स्किन आपली असते, त्या इंटेन्सिटीचे करेक्टर तुम्हाला यूज करावे. इंटेन्स डार्क सर्कल असतील, तर त्यानुसार तुम्हाला करेक्टर आणि कन्सीलर दोन्ही यूज करावं लागतं. जर तुमच्या प्रॉब्लेम्सची इंटेन्सिटी कमी असेल, अशा वेळी तुम्ही फक्त कन्सीलर वापरूनही कन्सीलिंग करू शकता, प्रॉब्लेमला हाईड करू शकता. त्यासाठी तुम्हाला डार्कर शेड यूज करायचा आहे. तुमच्या स्किन टोनची 2 शेड डार्कर कन्सीलर तुम्हाला यूज करायचं आहे प्रॉब्लेमला हाईड करण्यासाठी. त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं वॉर्मर आणि ज्यामध्ये थोडासा ऑरेंज टिंट असेल, असा शेड चूज करायचा आहे कन्सीलिंगसाठी. आणि हे डार्कर कन्सीलर तुम्हाला फाउंडेशनच्या आधी वापरायचं असतं. हे कन्सीलिंग तुम्हाला फाउंडेशनच्या आधी करायचं असतं. डार्क कन्सीलर जर तुम्ही फाउंडेशनच्या आधी वापरलं आणि आपल्या प्रॉब्लेमॅटिक स्किनला कन्सील केलं, तर फाउंडेशनचा इफेक्ट खूप छान येतो. तुम्ही फाउंडेशनच्या आधी डार्कर कन्सीलर यूज करा. त्यानंतर नेक्स्ट आपण यूज करतो लाइटर कन्सीलर. कन्सीलरचा लाइटर शेड आपण यूज करतो फेसला हायलाइट करण्यासाठी. जेव्हा आपलं फाउंडेशन वगैरे अप्लाय होतं, त्यानंतर आपण लाइटर शेड यूज करतो कन्सीलरचा आपल्या फेसच्या हाय पॉइंट्सवर, ज्यामुळे एक नॅचरल हायलाइटिंग इफेक्ट आपल्या फेसला येतो. आपण अंडर आईमध्ये थोडेसे ब्राईटनिंग देण्यासाठी त्याचा यूज करतो. त्यामुळे डार्कर शेड तुम्ही कन्सिलिंगसाठी यूज करता प्रॉब्लेम्सला हाईड करण्यासाठी. लाइटर शेड तुम्ही फाउंडेशनच्या नंतर यूज करता फेसला हायलाइट करण्यासाठी.
सो ज्याप्रमाणे आपण फाउंडेशनच्या नंतर कन्सिलरचा लाइटर शेड यूज करतो फेसला हायलाइट करण्यासाठी, त्याचप्रमाणे आपण डार्क शेडही आपण यूज करू शकतो कन्सिलरचा फेसला कॉन्टोर करण्यासाठी. तुम्हाला 1 ते 2 शेड डार्कर शेड घ्यायचा आहे कन्सिलरचा आणि त्याने आपल्या फेसवर कॉन्टोरिंग करता येते फाउंडेशनच्या नंतर. तर इथे काही अफोर्डेबल कन्सिलर्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. फर्स्ट आहे इनसाइड कॉस्मेटिक्सचं प्रो कन्सिलर पॅलेट. हे तुम्ही कन्सिलिंगसाठी, करेक्टिंगसाठी आणि कॉन्टूरसाठी यूज करू शकता. शेड्स तुम्ही पाहिलेच आहे. नेक्स्ट माझे फेव्हरेट कन्सिलर्स आहेत स्विस ब्युटीचे लिक्विड कन्सिलर्स. अफोर्डेबल रेंजमध्ये क्रीम कन्सिलर आहे. हे लिक्विड क्रीम कन्सिलर आहे. खूप जास्त क्रीमी आणि खूप छान कव्हरेज पण देतं. यामध्ये शेड्स पण भरपूर आहेत, जे तुम्ही तुमच्या स्किन टोनशी मॅच होणाऱ्या शेड चूज करू शकता. त्यानंतर नेक्स्ट कन्सिलर आहे अफोर्डेबल रेंजमध्ये मार्स कॉस्मेटिक्सचं हे कॅन्सल कन्सिलर. खूप छान शेड रेंज आहे आणि खूप छान हे ब्लेंड पण होतं. त्यानंतर माझं नेक्स्ट फेव्हरेट कन्सिलर आहे एल्फ कॉस्मेटिक्सचा हायड्रेटिंग केमो कन्सिलर. शेड बघू शकता तुम्ही याचा. हा कन्सिलरचा शेड मी डायरेक्टली माझ्या फेसवर यूज करते, जो माझ्या स्किन टोनशी कंप्लीटली मॅच होतो. नंतर नेक्स्ट आहे हे फॉरेवर 52चं कॅमोफ्लेज पॅलेट. यामध्ये तुम्ही बघू शकता, यामध्ये तुम्हाला करेक्टर, कन्सिलर, हायलाइटिंग सगळेच शेड इथे मिळतात. त्यामुळे हे ऑल इन वन पॅलेट आहे. याचबरोबर याचा आणखी एक व्हेरियंट आहे, ज्यामध्ये तुम्हाला ब्लशचे शेडसुद्धा मिळतात. तर हे सगळे जे कन्सिलर्स आहेत, हे यांचे इफेक्ट पण खूप चांगले आहेत. तुमच्या स्किनवर हे खूप लाँग वेअर पण आहेत आणि प्रॉब्लेमला हाईड करण्यासाठी हे बेस्ट आहेत. सो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 5 डिफरंट कन्सिलर्स शेअर केलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की कन्सिलरने अंडर आईजला कसं कन्सील करायचं, प्रॉब्लेमॅटिक स्किनला कसं कन्सील करायचं. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.